किटी पार्टीला जायचंय, पण कुठले कपडे घालू? हा ड्रेस मी परवा बर्थडे पार्टीला घातला. तो ड्रेस तो लास्ट वीकच मी त्या एका इव्हेंटला घातला होता. हा ड्रेस मी आउटिंगला घातला होता. तुम्हालाही असे प्रश्न पडतात का? आपल्या कपाटात खूप कपडे असूनही आपल्याला शॉपिंग करावीशी वाटते आणि शॉपिंग म्हटलं तर आपल्याला खूप आनंद होतो, पण आनंदाबरोबर आपला खर्चही होतो. तुमच्या हे लक्षात आलंय का? आपल्याकडे भरपूर कपडे असतात, तरीही आपल्याला तेच तेच कपडे घालायचं खूप कंटाळा आलेला असतो किंवा प्रत्येक पार्टीत आपल्याला वेगळं दिसायचं असतं. यामध्ये काहीच चुकीचं नाहीये, मलाही असं वाटतं. पण तुम्हाला तुमच्याच कपाटातल्या कपड्यांचा वेगवेगळा लुक करता आला तर आणि स्टायलिश दिसता आलं तर? येस, मी तुम्हाला एका वन पीसपासून 6 वेगळे लुक करून दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओच्या साईडला तुम्हाला एक क्लिप दिसेल, मे बी इथे. हाच वन पीस आहे ज्यावर आपण वेगवेगळे 6 लुक करणार आहोत. हा माझ्या खूप आवडीचा वन पीस आहे. छान असा कलर आहे, भरपूर घेर आहे त्याला, स्लीवलेस आहे, व्हीनेक आहे. चला तर मग आपण पहिल्या लुककडे वळूयात. लुक पहिला. या लुकमध्ये मी या वन पीसच्या आतनं व्हाईट कलरचा पोलोनेक फुल स्लीव्स टी शर्ट घातलेला आहे. हा ड्रेस पूर्णपणे प्रिंटेड असल्यामुळे, एकसारखा कलर, एकसारखी प्रिंट सगळीकडे असल्यामुळे त्याचं व्हिज्युअल ब्रेकडाऊन करण्यासाठी मी त्यावर ब्लॅक कलरचा बेल्ट ॲड केलेला आहे. यावर मी छोटेसे कानातले, छोटंसं पेंडेंट असलेली चेन ॲड केलेली आहे. हा लुक आपण ऑफिसमध्ये किंवा ऑफिस पार्टीजला हा लुक तयार करू शकतो. लुक दुसरा. या लुकमध्ये मी या वन पीसवरती छानसा ब्लॅक कलरचा कॉलर नेक क्रॉप टॉप घातलेला आहे. बाजारात लूज क्रॉप टॉपही मिळतात, पण इथे मी फिटेड क्रॉप टॉपचा वापर केलेला आहे. माझा ड्रेस लूज असल्यामुळे त्यावर जर मी लूज क्रॉप टॉप घातला असता तो अजिबात छान दिसला नसता. फिटेड क्रॉप टॉप वापरला आहे, पण फिटेड क्रॉप टॉप घातल्यामुळे माझं वेस्टपर्यंतचा भाग हा व्यवस्थित त्याला शेप आहे आणि त्याच्या खाली फ्रॉकचा घेर आहे, त्यामुळे तो खूप छान असा वरपासनं फिटेड आणि मग खाली लूज असा लुक तयार झालेला आहे. खूप छान दिसतो हा लुक. तिसऱ्या लुककडे वळण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या सोनल देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली जाऊन सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा आणि त्याच्या शेजारच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून दर आठवड्याच्या रविवारी मी तुमच्यासाठी फॅशन आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. सबस्क्राईब करा. लुक तिसरा. या लुकमध्ये मी या वन पीसवरती वेस्टकोट वेअर केलेला आहे. मला वेस्टकोट खूप आवडतात. त्यावर मी छानसे मोठे कानातले घातलेले आहेत आणि मोठे कानातले असल्यामुळे गळ्यात काहीही घातलेलं नाही. या लुकवर मी छानसे स्लिंग बॅग घेतलेली आहे. खूप छान सुंदर दिसतो हा लुक, क्लासी दिसतो हा लुक. वेस्टकोट सध्या खूप ट्रेंडिंग आहे. खूप प्रकारे वेस्टकोट स्टाईल करता येतो. जर तुम्हाला वेस्टकोट वेगवेगळ्या प्रकारे कसा स्टाईल करायचा हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी याचा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. लुक चौथा. या लुकमध्ये या वन पीसवर मी छानसा स्कार्फ घेतला आहे. माझा पूर्ण ड्रेस प्रिंटेड असल्यामुळे यावर मी प्लेन व्हाईट कलरचं स्कार्फ घेतला आहे. पण हा स्कार्फ प्लेन असला तर त्याच्या बॉर्डरला खूप छान असे लाल आणि काळ्या रंगाचे गोंडे आहेत. हे डिटेलिंग खूप छान दिसतं. हा स्कार्फ पूर्णपणे माझ्या गळ्याभोवती आल्यामुळे मी माझ्या गळ्यात काहीही घातलेलं नाहीये आणि छोटेसे कानातले घातले आहेत, त्यामुळे हा लुक खूप छान दिसतो. लुक पाचवा. या लुकमध्ये या वन पीसवर मी छानसं डेनिम जॅकेट वेअर केलं आहे. पुन्हा एकदा या ड्रेसचं व्हिज्युअल ब्रेकडाऊन करण्यासाठी मी त्यावर बेल्ट ॲड केलेला आहे आणि त्यावर डेनिम जॅकेट घातलेलं आहे. डेनिम जॅकेटच्या आतनं आता तुम्ही छोटे छोटे डिटेलिंग बघा. मी बेल्ट ॲड केल्यामुळे त्याचं ब्रोच त्या डेनिम जॅकेटमधनं दिसतंय. त्याच्यामुळे एकदम असं स्टायलिश लुक तयार झाला आहे. तर लुक सहावा. या लुकमध्ये या वन पीसवर मी छानसं ब्लॅक कलरचं प्लिटेड स्कर्ट ॲड केलेलं आहे. तुम्ही बघाल छान प्लिट्स आहेत त्या स्कर्टला. यावर छानसं गळ्यातलं घातलं आहे, छान मॅचिंग कानातले घातले आहेत आणि हा लुक तयार आहे. यावर तुम्ही डेनिम स्कर्टही वापरू शकता, शिफॉन स्कर्टही वापरू शकता. जसं तुमचं वन पीस आहे त्याच्यावर कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन जाईल असं तुम्ही स्कर्ट वापरू शकता. खूप छान दिसतो हा लुक. आपण तयार केलेल्या 6 लुकपैकी तुमचा फेवरेट लुक कुठला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघतीये.
हा माझा पहिलाच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःवर खूप प्रेम करा आणि स्टायलिश दिसा.